नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. बेदरकारपणे एसटी चालवून 9 निष्पाप जणांचे बळी घेणारा एसटी ड्रायव्हर संतोष माने याला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. संतोष माने या माथेफिरू एसटी बस चालकाने 25 जानेवारी 2012 रोजी पुण्यातील स्वारगेट परिसरात धुमाकूळ घालत निष्पाप 9 जणांचे बळी घेतले आणि 30 जणांना जायबंदी केले होते. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेली अनेक महिने हा खटला चालू होता. या खटल्यादरम्यान संतोष मानेचा जबाब घेण्यात आला. त्यावेळी त्याने माजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के. शेवाळ यांनी माने याला खुनाचा प्रयत्न, चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण करणे अशा आरोपांखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे या घटनेत बळी गेलेल्यांचे नातेवाईक आणि पुणेकरांनी समाधान व्यक्त केले आहे. या संदर्भात मृतांच्या नातेवाईकांनी आणि जखमींच्या नातेवाईकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिवसेना स्थानिकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी भूमिपुत्र बचाव समितीच्या माध्यमातून लढा देईल, असं प्रतिपादन शिवसेनेच्या संपर्क नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी केलं. शिवसेनेच्या वतीनं बीडीपी व त्यावरील हरकती या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना गोरे बोलत होत्या. या बैठकीला गटनेते अशोक हरणावळ, माजी गटनेते श्याम देशपांडे, सदानंद शेट्टी उपस्थित होते. बीडीपी आरक्षणात स्थानिकांना बेघर करण्यासाठी तेथे रस्ते व अन्य आरक्षण टाकण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणी नवीन विकास व दुरुस्ती होणार नाही व स्थानिकांच्या हक्कांवर गदा येईल. परंतु शिवसेना स्थानिकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी भूमिपुत्र बचाव समितीच्या माध्यमातून लढा देईल, असंही त्या म्हणाल्या. जुन्या वाड्यांसाठी एफएसआय कमी दाखवला आहे. ही प्रिंटिंग चूक असल्याचं सांगितलं जातं, मात्र ती भ्रष्टाचाराला वाव देण्यासाठी मुद्दाम केलेली चूक असून ती दुरुस्त करावी, अशी मागणी गोरे यांनी केली. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कोणतीही योजना सकारात्मक भूमिकेतून राबवल्यास नक्की यशस्वी होते, असा विश्वास नगरसेवक आबा बागुल यांनी व्यक्त केला. झोपडपट्टीवासियांना इंदिरा संजीवनी झोपडपट्टी पुनर्वसन या योजनेची माहिती, प्रसार व पाठपुरावा करण्यासाठी इंदिरा फाउंडेशनच्या वतीनं झोपडपट्टीवासियांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, आमदार मोहन जोशी, आमदार शरद रणपिसे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्न जगताप, नगरसेविका सुनीता दराडे, लता राजगुरू, पार्वती गलांडे, विद्याताई भोकरे, नगरसेवक मुख्तार शेख, जयश्री बागुल व्यासपीठावर उपस्थित होते. बागुल म्हणाले, झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी SRA योजना आली, मात्र या योजनेची मूळ संकल्पना बाजूला राहून शहरात वेगळी संकल्पना शहरात राबवण्यात येणार आहे. याचा फायदा केवळ बिल्डरला होत असून झोपडपट्टीचे पुनर्वसन न होता पत्र्याच्या जागी मातीच्या भिंती उभ्या राहत आहेत. संजीवनी योजनेत झोपडपट्टी धारकास थेट DRC मिळवून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम टप्प्यात आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास झोपडपट्ट्या हटून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील. यासाठी पुण्यातील झोपडपट्टीमधील प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ योजनेच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्र्याला भेटायला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आमदार रणपिसे म्हणाले, झोपडपट्टी वासियांसाठी काँग्रेसने अनेक योजना राबवल्या. मुख्यतः झोपडपट्टी सुधार कायद्यामुळे योजना यशस्वी ठरल्या. सध्या राबवण्यात येत असलेल्या योजनांनी बिल्डरचाच अनेकांना लाभ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे बिल्डर आणि विकसक यामध्ये कोणतीही व्यक्ती न आणता आबा बागुल यांनी इंदिरा संजीवनी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याचं ठरवलं आहे. ही योजना नक्कीच स्वागतार्ह आहे, मात्र त्याबाबत शासन दरबारी चर्चेद्वारे या योजनेविषयी ठामपणे मत मांडणं गरजेचं आहे. त्यानंतर यास मूर्त स्वरूप येईल. झोपडपट्टीवासियांना मांडलेली संकल्पना चांगली असल्याचे मत आमदार जोशी यांनी व्यक्त केले. पवार म्हणाले, झोपडपट्टीवासियांसाठी ही योजना नक्कीच चांगली आहे, त्यामुळे शासन दरबारी त्याचे नक्कीच स्वागत होईल. त्यासाठी आम्ही सर्वच मिळून प्रयत्न करू, असंही त्यांनी स्पष्ट केले. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर यांची प्रेरणा घेऊन उत्तम दर्जाचे पत्रकार तयार होतील, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या रौप्य महोत्सवानिमित्त देण्यात येणारा दर्पण जीवन गौरव पुरस्कार मार्मितचे संपादक पंढरीनाथ सावंत, प्रजावाणीचे संपादक सुधाकर डोईफोडे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, मधुकर भावे, दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, सकाळचे संपादक उत्तम कांबळे, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगे यांना प्रदान करण्यात आला. दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या वतीनं कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी शरद पवार बोलत होते. याप्रसंगी महापौर वैशाली बनकर, वनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, राष्ट्रवादीचे नेते सुभाष शिंदे, विजय मांडके, रमेश खोत आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेला दर्पण हा 1940 नंतर बंद पडला, पण दर्पणकार थांबले नाहीत. त्यांनी सातत्याने विविध विषयांवर लेखन केले. मार्मिक साप्ताहिकाचे संपादक म्हणून पंढरीनाथ सावंत गेली 12 वर्ष काम करत आहेत. सावंत यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले. वनमंत्री पतंगराव कदम, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, मधुकर भावे, राजाभाऊ लिमये यांनी मनोगत व्यक्त केले. दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सामाजिक समरसता मंचातर्फे विविध क्षेत्रातील 3 मान्यवरांना महात्मा ज्योतिबा फुले समरसता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सामाजिक समरसतातर्फे 9 एप्रिल रोजी हे पुरस्कार देण्यात येणार आहे. मंचाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष प्रकाश दाखवे, उपाध्यक्ष अप्पा पणेरे, नंदकुमार राऊत यांनी ही माहिती दिली. पीडित महिलांसाठी चैतन्य महिला मंडळाची स्थापना करणाऱ्या ज्योतिबाई पठानिया यांना सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. ज्ञाती संस्था पुरस्कार, सामाजिक आणि शैक्षणिक असे 3 पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या हस्ते होईल. यावेळी मंचचे अध्यक्ष रमेश पांडव प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. पुरस्कार प्रदान सोहळा गंजपेठेतील महात्मा फुले स्मारक, समता भूमी येथे सायंकाळी 6:30 वाजता होईल. ज्ञाती संस्था पुरस्कार पद्मशाली समाजाला देण्यात येत आहे. मूळचा आंध्र प्रदेशातील हा समाज निजामाच्या छळाला कंटाळून 1767 साली पुण्यातील गंजपेठेत स्थायिक झाला. आपला मूळचा वस्त्रनिर्मितीचा व्यवसाय त्यांनी कायम ठेवला. लैंगिक शोषण, मानवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुली आणि महिलांचे पुनर्वसनाचे काम चैतन्य महिला मंडळातर्फे करणाऱ्या ज्योतिबाई पठानिया यांना सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठीचा समरसता पुरस्कार पुरुषोत्तम गोले यांना दिला जाणार आहे. गोले हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेत पुणे विभागात रात्रशाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून ते पुणा नाईटच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. देशात राजकीय नेतृत्वाचं विकेंद्रीकरण होत आहे, त्यामुळे यापुढील काळात राज्यस्तरीय नेत्यांचा केंद्रात प्रभाव राहील असं मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. पुणे पत्रकार प्रतिष्ठान व पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित जयंतराव टिळक स्मृती व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश धोंगडे, शैलेश काळे, श्याम दौंडेकर, गजेंद्र बडे उपस्थित होते. याप्रसंगी विठ्ठल जोगळेकर शोधनिबंध स्पर्धेतील विजेते, लोकमतचे उपमुख्य उपसंपादक विवेक भुसे तसेच धनंजय बिजले, प्रशांत चव्हाण, राजेंद्र येवलेकर यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची आणि सध्याच्या परिस्थितीची जोडणी करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यांच्या विचारांची समीक्षा करून आंबेडकरी चळवळ पुढे चालली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेले काँग्रेस आणि भाजप छोट्या राजकीय पक्षाचे विघटन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु सध्याची स्थिती पाहता हे शक्य होणार नाही. सामाजिक आणि आर्थिक स्तरावर प्रादेशिक पक्षच नागरिकांना जवळचे वाटत आहेत. प्रत्येक राज्यात अशी स्थिती पाहायला मिळत आहे. यातून राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व केंद्रात दिसेल असे वाटते आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.